ठीक आहे. चॅप्टर आहे प्लांट किंगडम. ठीक आहे, आपण पूर्ण प्लांट किंगडम चॅप्टर फक्त NCERTमधूनच करणार आहेत, मोजकी तेवढे पॉईंट्स. ओके, तर यामुळे NCERT जवळ ठेवायची. तर NCERTमध्ये सरळ आपण नेक्स्ट पेजवर आल्यावर हे जे आहेत हे सगळे प्रकारचे काय आहेत, अल्गी आहेत. हे अल्गीचे सगळे काय झाले, एक्झाम्पल्स वगैरे झाले. ठीक आहे, तर आपल्याला इथल्या इथंच पाठ करून घ्यायचे. ठीक आहे, या डायग्रामचं नाव आहे वॉलवॉक्स. डायग्राम कंपल्सरी पार्ट पाहिजे. ठीक आहे, हे सगळे खूपदा विचारलेले आहेत. तर डायग्रामचं नाव आहे वॉलवॉक्स. वॉलवॉक्स एका प्रकारचा अल्गीचं एक्झाम्पल आहे. ही कशाची डायग्राम आहे, अल्थॉरिक्सची आहे. ठीक आहे, अल्थॉरिक्सची डायग्राम आहे. ठीक आहे, इथं नावं सगळे नंबर वाईज दिलेले आहेत, तसं तुम्ही लिहून घ्यायचं. हे आहे अल्थॉरिक्स. ठीक आहे, याला आपण काय म्हणतो, ग्रीन अल्गी. ठीक आहे, ते पुढे बघायचे. ही कोणाची डायग्राम आहे, ही डायग्राम आहे लॅमिनारियाची. ही डायग्राम कशाची आहे, फ्युकसची. ही डायग्राम कशाची, काय म्हणता येईल, डिक्टिओटाची. हे आहे पोरीफायरा आणि हे आहे पॉलिस्फोर्निया. ठीक आहे, याची स्पेलिंग खाली दिली आहे, पॉलिस्फोर्निया. ठीक आहे, लक्षात. याच्यामध्ये प्रत्येकाचे डायग्रामचे नावं लक्षात ठेवायचे. ठीक आहे, हे खूप इम्पॉर्टंट डायग्राम आहेत, क्वेश्चन्सला येऊ शकतात. ठीक आहे, हे जे गॅप असतात त्याला एअर ब्लॅडर म्हणतात. हे फॉन्ड आहे, हे मिड रिब आहे, असे सगळे नावं पाठ करायचे. तिकडले फॉन्ड आहेत, इथं पण फ्रॉन्ड प्रेझेंट आहे. ओके, आणि जो बेसला असतो त्याला होल्ड फास्ट म्हणतात. फक्त डिक्टोट्यामध्ये त्याला स्टीफ म्हणतात. एकदम बुडाला जे असते त्याला होल्ड फास्ट म्हणतात. त्याच्यावर जे आहे स्टीफ म्हणतात. ठीक आहे, हे सगळ्यांची नावं पाठ करून घ्यायचे. मेन ॲक्सिस म्हणजे काय, इथून वरपर्यंत आलेली जी आहे मेन ॲक्सिस, आणि मग ब्रांचेस. आलं लक्षात. तर हे सगळ्यांची नावं पाठ करायचे. ओके, आता नेक्स्ट. आणि हे सोबत काय दिलेलं आहे इथं, की ग्रीन अल्गीचे एक्झाम्पल कोणते आहेत, वॉलवॉक्स आणि अल्थ्रॉक्स. ठीक आहे, हे जे पहिले दोन्ही डायग्राम आहेत ते ग्रीन अल्गीचे आहेत. हे पूर्ण जे आडवे 3 आहेत, ठीक आहे, ते कोणाचे एक्झाम्पल आहेत, ब्राऊन अल्गीचे एक्झाम्पल आहे. त्यामुळे इथं ब्राऊन अल्गी लिहिलेली मी. ठीक आहे, तर म्हणजे ब्राऊन अल्गीचे एक्झाम्पल कोणते झाले, लॅमिनारिया, फ्युकस, डिक्टिओटा. ठीक आहे, पुढे काय दिलेलं आहे, रेड अल्गी. रेड अल्गीचे एक्झाम्पल कोणते झाले, हे 2, पोरफायरा आणि पॉलिस्फोर्निया. ठीक आहे, याचे एक्झाम्पल आपण सेपरेट लिहिलेले आहेत पुढे. तर नेक्स्ट पेजवर आल्यावर खूप म्हणजे खूप जास्त इम्पॉर्टंट पॉईंट आहे. दरवर्षी या चार्टमधून क्वेश्चन येतो. 100% हा चार्ट पाठ करायचाच. ओके, ह्या चार्टमधलं काय पाठ करायचं आपल्याला, बस हे 1 2 3 4 म्हणजे सेल वॉलपर्यंतचा जो चार्ट आहे इथपर्यंतच आपल्याला पाठ करायचं. हे 2 नाही पाठ करायचे. ठीक आहे, पहिलं काय आहे, हे क्लास दिलेला आहे क्लोरोफायसी. क्लोरोफायसीला आपण नॉर्मली दुसरं कॉमन नेम काय आहे, ग्रीन अल्गी. म्हणजे काय, क्लोरोफायसीला आपण ग्रीन अल्गी म्हणू शकतो. ठीक आहे, ग्रीन अल्गी म्हणू शकतो. याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे पिगमेंट्स प्रेझेंट असतात, तर क्लोरोफिल ए अँड क्लोरोफिल बी प्रेझेंट असतो. पुढे याच्यामध्ये फूड कोणतं स्टोर्ड असते, स्टार्च असते. आणि ग्रीन अल्गीची सेल वॉल कशी असते, सेल्युलोजवाली असते. ठीक आहे, रट्टा मारायचं. आता हे सगळं झालं. पुढे ग्रीन अल्गीचे एक्झाम्पल कोणते, क्लायमॅडोमोनास, चारा, स्पायरोगारा, अलोथ्रिक्स, वॉलवॉक्स आणि युडोनिया. ठीक आहे, हे 4 एक्झाम्पल, हे एवढे एक्झाम्पल आहेत कशाचे, ग्रीन अल्गीचे. ठीक आहे, वरी ट्रिक दिली आहे. काय ट्रिक आहे, क्लासिक, कार, SUV, उडगई. ठीक आहे, तर क्लासिकमधलं C पासून आहे क्लायमॅडोमोनास, कारमधलं आहे चारा, आणि S पासून आहे स्पायरोगारा, U पासून आहे अल्थ्रॉक्स, V पासून आहे वॉलवॉक्स, आणि U पासून काय आहे, हे युडोनिया. ठीक आहे, E सायलंट असतो, युडोनिया. ठीक आहे, जे पण हे कॅपिटल लेटरमध्ये लिहिलेले आहेत त्याच्यापासून काही ना काही एक वर्ड बनलेला आहे एक्झाम्पल्स. ओके, पुढे नेक्स्ट. आता बघायचं आपल्याला 5 फायोफायसीमध्ये काय आहे, 5 दुसरं नाव काय आहे, ब्राऊन अल्गी. 5 काय, एका प्रकारचा क्लास आहे. ठीक आहे, प्लांट्सचा. तर 5 काय आहे, कोणते 5 दुसरं नाव काय आहे, ब्राऊन अल्गी आहे. ठीक आहे, जर त्या ब्राऊन अल्गीची हाईट जर 100 मीटर असेल तर त्याला काय म्हणणार आपण, कॅल्प्स म्हणणार. ठीक आहे, ओके. पुढे याच्यामध्ये पिगमेंट कोणते असतात, क्लोरोफिल ए, क्लोरोफिल C, आणि सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चनमध्ये विचारला जाणारा कोणता पिगमेंट असतो, काय आहे हे, फुकोझॅन्थियम. ठीक आहे, फुकोझॅन्थियम हे पाठ करायचं. पुढे याच्या ब्राऊन अल्गी फूड कशामध्ये स्टोअर करते, मॅनिटॉल आणि लॅमिनारिया नावाच्या, म्हणजे स्टोअर्ड फूड कसं असते, त्याला कोणत्या प्रकाराचं असते, मॅनिटॉल आणि लॅमिनारियाचं असते. पुढे सेल वॉल कोणती असते, सेल्युलोज आणि ॲल्गिनची बनलेली. ठीक आहे, ॲल्गिनची बनलेली असते, सेल्युलोज आणि अल्गिनची. ठीक आहे, आता हे झालं. याच्यातलं एक पॉईंट मी साईडला वाढून लिहिलेला आहे, इम्पॉर्टंट आहे, ते लिहून घ्यायचा. काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये, की इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, म्हणजे ब्राऊन अल्गीचं एक एक्झाम्पल आहे ज्याचं काय काम आहे, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आहे, म्हणजे त्याला बिझनेसमध्ये, इंडस्ट्रीमध्ये वापरतात. तर ते कोणतं आहे, अल्गिन तयार करण्यासाठी. ठीक आहे, तर मग हे ब्राऊन अल्गीचं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्सचं एक्झाम्पल कोणतं आहे, अल्गिन. ठीक आहे, अल्गिन कशापासून बनलं किंवा काय म्हणतात त्याला, हायड्रोकोलाइड म्हणतात. ओके, हे झालं.
पुढे आता ब्राऊन अल्गीचे एक्झाम्पल्स पाठ करायचे. ब्राऊन अल्गीचे एक्झाम्पल कोणते आहेत? एक्टोकार्पस, डिक्योटा, लॅमिनारिया, सार्गॅझम आणि फ्युकस. ठीक आहे. तर ही जी ट्रिक कशी आहे? एक दिदी लाई साग फुकट मिळे. ठीक आहे. साग म्हणजे असं डाळ वगैरे काही, हे ट्रिक बनवून दिलेलं आहे. तर ईपासून काय? एक्टोकार्पस, दी म्हणजे काय? डिक्योटा, लाई म्हणजे काय? लॅमिनारिया, सॅगपासून आहे सॅग्रम आणि फुकटपासून आहे फूपासून फोकस. ठीक आहे, फुकस. तर हे झाले एक्झाम्पल्स. ठीक आहे. आता पुढे काय? रेड अल्गी. ठीक आहे. आता रेड अल्गीमध्ये बघू आपण. रोडोफायसी क्लास आहे, त्याला दुसरं नाव काय आहे? रेड अल्गी. ओके. रेड अल्गीमध्ये कोणत्या प्रकारचे पिगमेंट्स आहेत? क्लोरोफिल ए, क्लोरोफिल डी. ठीक आहे. पुन्हा त्यालाच दुसरे कोणतं आहे? इथं आर ॲड करून घ्या. आर फायकोकोरॅन्थिन. ठीक आहे. आर फायकोकोरॅथिन. ठीक आहे. हे पिगमेंट आहे, इम्पॉर्टंट आहे, पाठ करायचं. तर स्टोअर्ड फूड याच्यामध्ये रेड अल्गीमध्ये स्टोअर्ड फूड कसं असते? फ्लोरिडीन स्टार्चमध्ये ते स्टोअर केलेलं असते. फ्लोरिडीन स्टार्चच्या टाईपमध्ये स्टोअर केलेलं असते. पुढे सेल वॉल कशा प्रकारची असतात? सेल्युलोजवाली बनलेली असते, क्वामापॅक्टिन अँड पॉलीसल्फेट एस्टरवाली सेल वॉल असतं. ठीक आहे. हे इम्पॉर्टंट आहे. पॉलीसल्फेट एस्टर सेल वॉल कोणामध्ये बघायला भेटते? तर त्याचा आन्सर येईल रेड अल्गी. ठीक आहे. खूपदा विचारला आहे. आता या रेड अल्गीला मी खाली पॉईंट करून काय लिहिलं आहे? इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. ठीक आहे. म्हणजे रेड अल्गीला बिझनेसमध्ये कसं वापरलं जातं? तर त्याचं एक एक्झाम्पल आहे. त्याचे 2 एक्झाम्पल्स आहेत. कोणते? कॅरजिन एक आहे. ठीक आहे. कॅराजिन एक आहे आणि आगार आहे. कॅराजिन खूप इम्पॉर्टंट आहे, खूप दरवेळेस 1-2 क्वेश्चनमध्ये दिसतोच हा. तर हा कशाचं एक्झाम्पल आहे? रेड अल्गीचं एक्झाम्पल आहे. कॅराजिन आणि आगार. ठीक आहे. आगार म्हणतात किंवा आगार म्हणतात. ठीक आहे. असं पुढे काय आहे? पुढेचे काय बघायचं आपल्याला? एक्झाम्पल्स बघायचे. तर एक्झाम्पल्स सगळ्याचे इम्पॉर्टंट आहे. त्याचे एक्झाम्पल कोणते आहे? पॉलिस्फोनिया, पोरोफायरा, गेलॅडम आणि आहे ग्रासिलारिया. ठीक आहे. ग्रासिलारिया. ठीक आहे. याचं ट्रिक काय आहे? PPGG असं सिम्पलमध्ये ट्रिक आहे. ओके. आता हे जे आहे गॅलॅडम आणि ग्लासिलारिया हे दोघं मिळून काय बनवत असतात? आगार बनवत असतात, जे की काय आहे? एक इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्सवाला आहे. ठीक आहे. आगार बनवत असतात. आता हे लक्षात आलं. हे चार्ट कंपल्सरी इथपर्यंत पाठ झाला पाहिजे. हे 2 पाठ करायचे नाहीत आणि एक्झाम्पल कंपल्सरी पाठ असले पाहिजे. ओके. आता हे झालं. आता जेवढे इम्पॉर्टंट पार्ट्स होते ते झाले. आता आपण सिम्पलमध्ये सगळ्यांचे काय करणार आहोत? एक्झाम्पल बघून घेणार आहोत. ब्रायोफाईट्समध्ये हे स्टेटमेंट कंपल्सरी लक्षात ठेवायचं. पाठ करायचं काय? गॅमेटोफाईट इज डॉमिनंट. ठीक आहे. काय घेणं नाही, एवढं पाठ करून टाकायचं. गॅमेटोफाईट इज डॉमिनंट. पुढे ब्रायोफाईटचे एक्झाम्पल कोणते आहेत? मार्कॅन्शिया, फुनारिया आणि स्पॅगम. ठीक आहे. हे 3 एक्झाम्पल कशाचे आहेत? ब्रायोफायटाचे. आता हे डायग्राम काय दाखवते? हे दोन्ही डायग्राम कशाचे आहेत? मार्कॅन्शियाचे आहेत. तर मार्कॅन्शियामधलं फक्त ही पहिलीवाली डायग्राम ज्याच्यामध्ये आर्चिगोनिया प्रेझेंट असते किंवा आर्चिगोनोफोर प्रेझेंट असते, तो कसा असतो? फिमेल असतो. लक्षात कसं ठेवायचं? आर्ची कशी? फिमेल. तर मग फिमेल थॅलस प्रेझेंट असतं. ठीक आहे. म्हणजे या डायग्रामचं नाव काय? फिमेल थॅलस. ओके. पुढे हे काय आहे की याच्यावर अँथेरोडिओ4. जर अँथेरोडिओ4 दिसला फिगरमध्ये, फोटोमध्ये, तर हे काय असणार? मेल थॅलस. मेल थॅलस कोणाचं? मार्कॅन्शियाचं. ओके. आलं लक्षात. मग यांचे हे पार्ट ठेवायचे नाव आहे. हे फुलसारखं दिसलं तर आर्चिफोरा आणि हे जे आहे गेमा कप आहे. पुन्हा हे गेमा कप हे अँथेरोडिओ4. ठीक आहे. हे थोडं असं नुसतं असं गोल दिसतं, असं फ्लावरसारखं दिसत नाही. पुढे हे जे आहे फ्युनारियामध्ये दोन्हीच प्रेझेंट असतात. काय? गॅमेटोफाईट पण प्रेझेंट असते आणि स्पोरोफाईट पण प्रेझेंट असते. बस एवढं लक्षात ठेवायचं. आणि डायग्रामचे नाव तर आहेच. वरचा पार्ट जो असतो तो स्पोरोफाईट आहे, खालचा पार्ट जो आहे तो गॅमेटोफाईट आहे. ठीक आहे. वरचा पार्ट स्पोरोफाईट म्हणजे काय? लिव्स, सेटा आणि कॅप्सल हे कशामध्ये येणार? स्पोरोफाईटमध्ये. आणि खाली मेन ॲक्सिस आणि रायझॉइड्स कशामध्ये येणार? गॅमेटोफाईटमध्ये येणार. ओके. पुन्हा हे काय? आर्चिगोनल ब्रांच. ठीक आहे. यांचे जे ब्रांच असतं त्याला आर्चिगोनल ब्रांच म्हणतात. खालच्याला एकदम वरचा जे सिंगल असतो त्याला अँथ्रेडियल ब्रांच म्हणतात आणि हे सगळ्यांना असं नॉर्मली ब्रांचेस म्हणतात. याचं एक्झाम्पल काय आहे? स्पॅगम. ठीक आहे. म्हणजे हे डायग्रामचं नाव काय? स्पॅगम. ओके. नेक्स्ट. आता हे सर्वात इम्पॉर्टंट ब्रायोफाईटचे लाईन्स. ठीक आहे. हे 2 लाईन्स कंपल्सरी पाठ करायचे आहेत. काय? ब्रायोफाईट्स आर ऑल्सो कॉल्ड ॲम्फिबियन्स. ठीक आहे. ब्रायोफाईट्सला आपण ॲम्फिबियन्स ऑफ द प्लांट किंगडम म्हणलं जातं. ठीक आहे. यांना आपण ॲम्फिबियन्स ऑफ द प्लांट किंगडम का तर हे पाण्यामध्ये पण राहू शकतात, त्यांचं काम असतं पाण्यात. तर पुढे बघायचं आहे. बिकॉज दीज प्लांट्स कॅन लिव्ह इन सॉईल बट आर डिपेंडेंट ऑन वॉटर फॉर द सेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजे काय? हे जे ब्रायोफाईट्स असतात हे तर सॉईलमध्ये राहतात. ठीक आहे. मातीमध्ये राहतात. पण यांना काय पाहिजे असते? वॉटर पाहिजे असते सेपरेट. कशासाठी? सेक्शुअल रिप्रोडक्शन करण्यासाठी त्यांना वॉटर पाहिजे असते. ठीक आहे. ब्रायोफाईट्स ऑकर्स इन डॅम, ह्युमिड अँड शेड लोकॅलिटीज. म्हणजे काय? ब्रायोफाईट्स कुठं सापडतात? डॅम, ह्युमिड म्हणजे दमट वातावरणात, बंदिस्त वातावरणात, सावली जिथं असते तिथं हे सापडत असतात.
आले लक्षात. आता ब्रायोफाईटचे 2 प्रकार येतात, एक लिव्हरवोर्ट आणि दुसरा आहे काय म्हणतात मोसेस. ठीक आहे, लिव्हरवोर्ट आणि मोसेस. तर लिव्हरवोर्टचं एक्झाम्पल काय आहे, मार्केन्शिया. बस एवढंच लक्षात ठेवायचं. पुढे नेक्स्ट हे जेवढे पण एक्झाम्पल्स आहेत ते आपल्याला पाठ करायचे. ओके, पुढं मोसेसचं एक लक्षात ठेवायचं स्टेटमेंट की मोसेसमध्ये गॅमेटोफाईट इज डॉमिनंट. ओके, हे पाठ करायचे. पुढे मोसेसमध्ये कोणते कोणते एक्झाम्पल आहेत, फ्युनारिया, पॉलिट्रायकम आणि स्पॅगम. ठीक आहे, जे आपण पहिल्या पेजवर बघितले होते, आपण जर डिवाईड केलं तर प्रॉपर मोसेसचं पण हे एक्झाम्पल आहे, स्पॅगनम. ठीक आहे, पुढे येतो टेरोडोफाईटमध्ये काय लक्षात ठेवायचं की स्पोरोफाईट इज डॉमिनंट. आणि स्पेशल हे पॉईंट लक्षात ठेवायचं काय, द फर्स्ट टेरेस्ट्रियल. ठीक आहे, फर्स्ट टेरेस्ट्रियल प्लांट आहे ज्याच्याकडे काय आहे, झायलम आणि फ्लोएम प्रेझेंट आहे. ज्याच्यामध्ये काय आहे, झायलम अँड फ्लोएम. हे लिहून घ्या तुम्ही स्टेटमेंट. टेरोडोफाईट हे फर्स्ट टेरेस्ट्रियल प्लांट आहे. टेरेस्ट्रियल प्लांट्स म्हणजे काय, जमिनीवर राहणारे प्लांट. ओके, टेरेस्ट्रियल प्लांट आहे ज्यांच्याकडे काय झायलम आणि फ्लोएम आहे. ठीक आहे, हे झालं एक पॉईंट. आणि दुसरा पॉईंट काय, टेरोडोफाईटमध्ये स्पोरोफाईट इज डॉमिनंट असतं. ठीक आहे, हे झालं आता लक्षात आलं. आता पुढे आता काय आहे की हे जे टेरोडोफाईट्स आहेत, या टेरोडोफाईटचे सगळे डायग्राम आणि एक्झाम्पल या पेजवर दिलेले आहेत. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल पाठ करून घ्यायचं काय, स्ट्रोबिला ऑर कोन्स यांच्यामध्ये कोणते एक्झाम्पल येत असतात, सेलाजेनेला आणि इक्विसिटम. ठीक आहे, हे पूर्ण एक्झाम्पल कशाचं आहे, टेरिडोफाईट्सच आहे. ठीक आहे, बट स्पेशली टेरिडोफाईट्समध्ये ट्रोब्युल्स आणि कोन्स शेपवाले जे असतात त्यांचे एक्झाम्पल काय, सेलाजेनेला आणि इक्विसिटम. ठीक आहे, ही डायग्राम आहे सेलाजेनेलाची. ठीक आहे, याच्यामध्ये हेट्रोस्पोरस असतात. ठीक आहे, असंच पाठ करून घ्यायचं. एक्झाम्पल आहेत हे टेरिडोफाईटचे एक्झाम्पल विचारे. ओके, डायग्राममध्ये ही स्टेम आहे, हे लिव्ज आहेत, हे जे बाहेर निघालेले जे आहेत हे रूट्स आहेत. हे नाव असे लक्षात ठेवायचे. पुन्हा ही डायग्राम आहे इक्विसिटमची. इक्विसिटम कसं आहे, होमोस्पोरस आहे. ठीक आहे, याचे स्पोरस कसे आहे, सेम आहेत, त्याला होमोस्पोरस म्हणतात. तर याच्यामध्ये स्ट्रॉबिलस हे डायग्राममध्ये नाव लक्षात ठेवायचं. हे नोड्स आहेत, 2 नोडमधला गॅप जो असतो त्याला इंटरनोड म्हणतात. हे ब्रांच आहे आणि हे काय रायझोझोम आहे. सो हे रायझोम आहे. हे नावं पाठ ठेवायचे. पुढे ही डायग्राम कशाची आहे, फनची आहे. फन पण कशाचं एक्झाम्पल आहे, टेरिडोफाईटचंच आहे. फन कसं असते, होमोस्पोरस असते आणि मॅक्रोफिलस असते. मॅक्रोफिलस म्हणजे थोडे पानं जे असतात थोडे मोठे मोठे असतात. ठीक आहे, मॅक्रोफिलस आणि होमोस्पोरस असते फन. आणि लास्टवाला एक्झाम्पल कोणता आहे, सॅल्व्हिनिया. ओके, सॅल्व्हिनिया एक्झाम्पल आहे. सॅल्व्हिनियाचं काय आहे, ते कसं आहे, हेट्रोस्पोरस आहे. ओके, हां, आता स्पेशल म्हणजे काय, अजून एक एक्झाम्पल येतं काय, टेरिडोफाईट्समध्ये काय आहे, लायकोपोडियम येते. ओके, हे 4 एक्झाम्पल्स पाठ ठेवायचे. बस आपल्याला एक्झाम्पल्स करायचे आणि डायग्राम्स लक्षात ठेवायचे. इम्पॉर्टंट आहे एवढंच. पुढे आता नेक्स्ट काय आहे की याच्यामध्ये ना एवढं स्टेटमेंट आहे ना, थोडंसं एफर्ट्स घ्यावं लागेल, पण हे पाठ करायचं. काय, टेरिडोफोरामध्ये 4 क्लासेस येतात. कोणते कोणते, पहिला आहे पिसोलोप्सिडिया. ठीक आहे, पिसोलोप्सिडियामध्ये कोण कोण येतात, पिसोलोप्सिडियामध्ये कोण कोण येते, पिसोलोटम येते. ठीक आहे, पिसोलोटम मला वाटतं की पी सायलेंट आहे. सो सिलोप्सिडामध्ये हां, याच्यामध्ये पी सायलेंट आहे प्रोनाऊन्सिएशनला. 4 क्लास येतात. पहिला क्लास कोणता आहे, सिलोप्सिडा. दुसरा क्लास कोणता आहे, लायकोप्सिडा. तिसरा क्लास कोणता आहे, स्पेनोप्सिडा. आणि चौथा क्लास कोणता आहे, टेरोप्सिडा. ओके, हे 4 क्लास झाले. तर पहिला क्लास कोणता आहे, सिलोप्सिडा. त्याचं एक्झाम्पल काय, सिलोटम. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. पुन्हा काय आहे, लायकोप्सिडा. लायकोप्सिडाचे एक्झाम्पल कोणते, 2, सेलाजेनेला आणि लायकोपोडियम. हे दोन्ही एक्झाम्पल कशाचे आहेत, कोणत्या क्लासचे, काय म्हणता येईल, लायकोप्सिडा. ठीक आहे, आणि स्पिनोप्सिडाचं एक्झाम्पल काय, इक्विसिटम. आणि टेरोप्सिडाचं एक्झाम्पल काय, टेरिस आणि ॲडियंटम. टेरिस आणि ॲडियंटम, पी सायलेंट. ओके, तर ही सगळी एक्झाम्पल क्लासवाईज पाठ करायची. लक्षात. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे. टेरिडोफाईटचे 4 क्लास येतात. पहिला आहे सिलोप्सिडा, दुसरा आहे लायकोप्सिडा, तिसरा आहे स्पिनोप्सिडा आणि चौथा आहे टेरोप्सिडा. ठीक आहे, त्याच्यानुसार त्याचे एक्झाम्पल्स पाठ करायचे. पुढे आता जाऊ आपण नेक्स्ट, जिम्नोस्पर्मर. काय लक्षात घ्यायचं, जिम्नोस्पर्ममध्ये एक एक्झाम्पल आहे काय, जायंट रेडवूड ट्री नावाचं. ठीक आहे, एक एक्झाम्पल आहे ते की काय, सर्वात मोठा आहे, टॉलेस्ट ट्री आहे, उंच ट्री आहे. ठीक आहे, तर त्याचं एक्झाम्पल काय आहे, प्रॉपर सिकोनिया. त्या झाडाचं नाव काय, त्या झाडाची प्रजाती कोणती आहे, सिक्युवा. ठीक आहे, प्रोनाऊन्सिएशन काय नाही, बट लक्षात ठेवायचं हे लक्षात. जिम्नोस्पर्ममध्ये हे एक एक्झाम्पल झालं. आणि मग नंतर काय असतात,
हे एवढे एक्झाम्पल्स आहेत. ओके, पहिला आहे सायकस, दुसरा आहे पायनस आणि तिसरा आहे गिंको. ठीक आहे, गिंकगो. ठीक आहे, हे एक्झाम्पल आहेत 3. डायग्राम वाईज लक्षात ठेवायचे. ही डायग्राम सायकसची आहे, ही पायनसची आहे, ही गिंकोची आहे. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं काय की याच्यामध्ये कोन्स आणि स्ट्रॉबिलायचे शेप असतात. म्हणजे ह्या ट्रीमध्ये कसे असतात, कोन्स आणि स्ट्रॉबिलाय प्रेझेंट असतात जिम्नोस्पर्मच्या याच्यामध्ये. ओके, बस आता हे झालं. आता नंतर चेंज. आता नेक्स्ट येते अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्ममध्ये एवढंच लक्षात ठेवायचं आहे, अँजिओस्पर्म 2 याच्यामध्ये डिवाईड केलं जातं टाईपमध्ये, मोनोकॉटिलिडन्स आणि डायकॉटिलिडन्स. ओके, ही डायग्राम लक्षात ठेवायची. डायकॉटिलिडन्स आहेत आणि ही मोनोकॉटिलिडन्स आहेत. डायग्राम लक्षात ठेवायची. आता अँजिओस्पर्ममध्ये स्पेशल काय लक्षात ठेवायचं, ही जी लाईफ सायकल डायग्राम आहे ही कोणाची आहे, अँजिओस्पर्मची आहे. ठीक आहे, ही जो येलो पार्ट आहे म्हणजे या साईडचा पार्ट आहे तो काय येणार, गॅमेटोफाईट येणार. आणि हे जो मोठा पूर्ण जे हाफ सर्कलपेक्षा जास्त आहे तो पार्ट कशाचा आहे, स्पोरोफाईटचा आहे. म्हणजे काय, याच्यामध्ये या पूर्ण प्रोसेसमध्ये स्पोरोफाईट तयार होतो आहे. जनरेशन आहे तर स्पोरोफाईटचं पूर्ण लाईफ टाईम म्हणजे पूर्ण त्याची लाईफ दाखवलेली आहे. आणि इकडे गॅमेटोफाईटची इकडं पूर्ण लाईफ दाखवलेली आहे. ठीक आहे, गॅमेटोफाईट कसा असतो, एन असतो. ठीक आहे, एन म्हणजे काय असतं, हॅप्लॉईड असतं. ठीक आहे, हॅप्लॉईड हे पाठ करायचं. आणि स्पोरोफाईट कसं असतं, 2n. 2n म्हणजे काय, डिप्लॉईड. ओके, हां, डिप्लॉईड. तर स्पोरोफाईटमध्ये काय असतं, हे सगळे असे जस्ट नावं पाठ करून घ्यायचे. हे एम्ब्रिओ आहे, स्पोरोफाईट आहे, स्टिग्मा आहे, हे अँथर आहे. ठीक आहे, एवढी जरी नाही लक्षात आली तरी हे टर्म ओळखता आलं पाहिजे. क्वेश्चनमध्ये विचारू शकता. इकडला पार्ट असतो स्पोरोफाईट जे की असतो डिप्लॉईड. आणि हे कोणतं दाखवलेली आहे, एवढी जी आहे ती गॅमेटोफाईटची जनरेशन दाखवली, म्हणजे पूर्ण लाईफ दाखवली गॅमेटोफाईटची, जी की असते हॅप्लॉईड. ओके, नेक्स्ट. हां, आता नेक्स्टमध्ये काय पाठ करायचं, एवढं इम्पॉर्टंट आहे की हे जी प्रत्येकाची एक सायकल दिलेली, ही जी सायकल असते हॅप्लॉन्टिक असते. म्हणजे गॅमेटोफाईट हे झाला, इकडे इथून इथपर्यंत काय असते की गॅमेटोफाईटची लाईफ आहे आणि इकडे स्पोरोफाईटची लाईफ आहे. तेवढं डीपमध्ये जायचं नाही. ही जी डायग्राम आहे ही कशाची आहे, हॅप्लॉन्टिकची आहे डायग्राम. ही आहे डिप्लॉन्टिकची डायग्राम. आणि ही कसं आहे, हॅप्लोडिप्लॉन्टिक. म्हणजे याच्यामध्ये दोन्ही गॅमेटोफाईट पण करते आणि स्पोरोफाईट पण प्रेझेंट असते. ओके, म्हणजे सरळ सरळ याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे की लाईफ सायकल दाखवलेल्या आहेत दोघांच्या. ठीक आहे, गॅमेटोफाईटच्या आणि स्पोरोफाईटच्या. तर गॅमेटोफाईटचे म्हणजे याच्यामध्ये लक्षात ठेवायचं काय की अल्गीमध्ये कोणतं होते, हॅप्लॉन्टिक होते लाईफ सायकल. जिम्नोस्पर्म आणि एंजिओस्पर्ममध्ये कोणतं होते, डिप्लॉन्टिक लाईफ सायकल होते. टेरिडोफाईट आणि ब्रायोफाईट याच्यामध्ये कोणतं होते, हॅप्लोडिप्लॉन्टिक लाईफ सायकल होते. ओके, आलं लक्षात. पूर्ण चॅप्टर एवढाच करायचं आहे. ओके, डन.